स्वरूपाय नमः. ओम श्री सद्गुरवे नमः. ओम श्री परमात्मने नमः. नमस्कार. आपण असं बघतो की आपल्याला यातलं काही जमेल का, म्हणून श्री गीता योग व्हर्जन 2010 5व्या अध्यायातला 7वा श्लोक आहे. थोडं थोडं जमायला काही हरकत आहे का? थोडी प्रॅक्टिस करायला काही हरकत आहे का? कारण आपण पण सर्व लोक घाबरतो कशाला? शिक्षेला. शिक्षा म्हणजे काय की एकन एक वस्तू रोज तेन तेच. जेलमध्ये ठेवणं म्हणजे काय की रोज तीच काळी कोठडी, प्रकाश नाही, काळ पुढे पुढे जातो परंतु तिथे अंधार, खायला तेच, प्यायला तेच, माणसं तीच, आजूबाजूला माणसंच नाही, त्याच सळ्या, तीच दारं, तीच कोठडी. म्हणजे मग त्या माणसाला एवढी मोठी शिक्षा होते. आपल्याला असं वाटतं की जेलमध्ये ठेवणं म्हणजे काय? जेलमध्ये ठेवणं म्हणजे पुनरावृत्ती. पुनरावृत्ती नकोशी वाटते. रोज कसा नवीन दिवस भगवंतांनी, परमेश्वराने, निसर्गाने सुद्धा रात्रंदिवस असा आपल्याला एक बदल ठेवला. पुन्हा दिवस उजाडताना असा लालिमा, सकाळी उषःकाल, प्रभात, नंतर हलके हलके सूर्य गरम होतो, उष्ण, दुपारी माध्यान्नीचा सूर्य, मग तो मावळत जातो, मग रात्र सुरू होते. कधी चंद्र द्वितीयेचा आणि कधी पौर्णिमेचा बदल सारखा. कधी सगळी नक्षत्रं, आकाश आपल्याला दिसतं अप्रतिम, आणि कधी काळाकुट्टा अंधार. मग पुन्हा सकाळ येते. मग त्यातल्या त्यात एखादी थंड रात्र आणि एखादी उष्मा होतोय, झोप येत नाही अशी रात्र. व्हेरिएशन किती निसर्गाने आपल्याला दिलंय. त्यामुळे आपल्याला कसा वेळ जातो कळत नाही. तेव्हा एकन एक पद्धतीने जर ठेवून दिलं एखाद्याला, कंटाळा येऊन जाईल. तर पुनरावृत्ती नकोय हे आपल्याला लक्षात घ्यायचं. आणि त्यासाठी म्हणून भगवंत या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतात की अंतःकरणाची शुद्धी हा जो पुढचा भाग आहे, विशुद्धात्मा. विजितात्मा, जितेंद्रिय आणि विशुद्धात्मा. विशुद्धात्मा म्हणजे काय? शुद्ध अंतःकरणाचा. अंतःकरण मलिन केव्हा होतं? आळस हा एक अंतःकरण मलिनतेचा भाग आहे. तेव्हा अंतःकरण जर मलिन झालं तर आळस उत्पन्न होतो. आणि शुद्ध अंतःकरण आहे ते कायम प्रफुल्लित असतं, काम करावंसं वाटतं, दुसऱ्यासाठी कुठल्याही तऱ्हेचा प्रमाद उत्पन्न होत नाही. आणि मग पुढे निद्रा, सारखी झोप येणं, याला काही चांगलं अंतःकरण म्हणत नाहीत. तसं आपल्याला एक लक्ष ठेवायचं की कर्म जे आहे त्याची शुद्धी कशाने होणार? भक्तीने होणार. प्रेमभाव, भक्तिभावाने शुद्धी होते. आणि हे सगळं कसं होईल? तर अंतःकरणावर जे आवरण आहे या सर्व गोष्टींचं, म्हणजे अशुद्धतेचं, ते दूर झालं की ज्ञान उत्पन्न झालं, म्हणजे अंतःकरण जे आहे त्याची शुद्धी झाली असं म्हणायचं. तर शुद्ध अंतःकरणाचा जो आहे, आणि मग त्याचं आपल्याला ओळखायचं कसं? तर सर्व प्राण्यांच्या आत्मरूप, आत्मने जो परमात्मा आहे त्याच्याशी एकरूप भाव झालेला. आपण काय करायला जातो? कोणाशी एकरूप म्हणजे हातात हात मिळवतो आणि मिठी मारतो. शरीराचं एकरूपता नको आहे. शरीराने किती दूर राहिलात तरी हरकत नाही. आत असलेला जो आत्मरूप परमात्मा आहे, प्रत्येकाच्या अंतस्थ त्याच परमात्म्याचा वास आहे आणि त्याच्याशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे. म्हणजे कसं होईल की आपण शरीराशी एकरूपता आणण्याचा प्रयत्न करतो. मग म्हणतो की हा काळा दिसतोय, हा गोरा दिसतोय, हा काही माझा दिसत नाही, हा कुठल्या देशाचा बाबा मनुष्य, भेदभाव सगळे बाहेर आहेत, ते आपण उत्पन्न करतो. आपल्याला जर सर्वाभूती परमेश्वर आणि तो जर दिसायला लागला तर सगळ्यांच्यासाठी आपला प्रेमभाव, आपली सेवा, आपली भक्ती सारखीच राहील. काही फरक नाही. आणि तो त्याच्या आत्म्याशी फरक आहे
तो बाह्य शरीराशी आहे, तर मला मुळी शरीराने एकरूप व्हायचंच नाही आहे, त्यामुळे मला त्याच्यात काही फरक पडत नाही. शरीराने एकरूपता आणण्याचा प्रयत्न करणं ही तामसिकता झाली. आणि सात्विकता म्हणजे त्याच्या आत्म्याशी एकरूप व्हायचं आहे. तर भगवंत म्हणतात सर्वभूतात्म भूतात्मा, तेव्हा त्याच्याशी माझा समभाव उत्पन्न जर झाला तर मी योगयुक्त होऊन जाईन. म्हणजे काय होईल, माझी कर्म जी आहेत ती सगळी शुद्ध होतील. म्हणजे कर्मशुद्धी करायची म्हणजे कुठलं तरी देवाचं काम करायचं, काहीतरी एखाद्या घरामध्ये मंगल कार्य म्हणजे कर्मशुद्धी असं नव्हे. कुठलंही कर्म जे आहे ते करत असताना थकवा जर आला नाही, विजितात्मा म्हणजे सर्व इंद्रिय आहेत ते आपल्या ताब्यात राहून जसं हवं आहे तसंच कर्म करायचं, जे काम करायला घेतलं आहे ते काम तडीला न्यायचं, तर विजितात्मा होईल तो आणि जितेंद्रिय होईल. जितेंद्रिय झाल्याशिवाय बुद्धी कामच करू शकत नाही, कारण इंद्रिय आपल्याला मिसलीड करतात. ते झाल्यानंतर मगच आपल्याला सर्वाभूती परमेश्वराचं दर्शन होईल आणि केलेली सर्व कर्म जी आहेत ती कर्म त्या निष्काम कर्मयोगाची कर्म आहे असं म्हटलं जाईल. आणि असं झाल्यामुळे काय झालं, आपण भेदभाव संपवला, म्हणजे द्वेष न द्वेष्टी. इंद्रिय आपल्या ताब्यात आल्यामुळे न कांक्षती. इंद्रिय आपल्याला ढकलणार आहेत कुठल्या तरी वासनेकडे, ती बंधक जर त्या इंद्रियांनी केली तर मग आपल्याला कशाची चिंताच राहणार नाही. म्हणजे पूर्वीच्या श्लोकांमध्ये भगवंतांनी जे आपल्याला सांगितलं, या ठिकाणी यत् सांख्ये प्राप्यते स्थानम हा श्लोक घेतला. त्याच्या आधी सांख्ययोगो पृथक बाला प्रवदंती च पंडिता न पंडिता ते सांगितलं. त्याच्या आधी सांगितलं न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाभाव. तर हे सर्व जे आहे ते या ठिकाणी संक्षेप रूपाने किंवा त्याचा आपल्याला प्रॅक्टिकल दाखवतात आहेत की काय करा, इंद्रिय निग्रह करा. इंद्रिय निग्रह करायला शिका. वाटलं काहीतरी खावं तर म्हणून जाऊ दे आज माझा उपास आहे ना, नाही खात. शिकायचा इंद्रिय निग्रह, त्यासाठी उपास आहे. मी आता काय आज माझा उपास आहे, साबुदाण्याची खिचडी मला नको, आज मला साबुदाण्याचे वडे करून द्या. हा काय इंद्रिय निग्रह झाला? यासाठी का केला सर्व अट्टाहास? हा जो प्रपंच मांडला उपासाचा तो काय वेगवेगळे, पण मागच्याच गुरुवारी मी उपास केला तेव्हाही खिचडी, आजही खिचडी. म्हणजे वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी तुम्ही उपास करताय? काही नाही. प्रत्येक गुरुवारी मी एकदा एक व्रत करून पाहिलं, 14 महिनेपर्यंत फक्त मुगाची खिचडी खायची, सकाळी खिचडी रात्री खिचडी. तोंडी लावणं काही नाही, वर तुपाची धार धरायची. काय होतंय? काही नाही. छान ताकदी उत्तम राहिली, शरीरशुद्धी झाली. मला तर असं वाटतं की मनही त्यामुळे शांत झालेलं होतं. आपल्याला काय नको आहे? दुःख. दुःख कशामुळे होणार? तर आपण आपल्या ध्येयापर्यंत आपल्याला जे काम करायचं ते पूर्ण झालं नाही, नीट झालं नाही की दुःख होणार. काम कसं होणार चांगलं? तर जे काम छान झालं आहे असं सगळ्यांनी म्हटलं आणि सगळ्यांच्या उपयोगाचं असलं तरच त्याला काहीतरी क्रेडिट मिळणार. मला उत्तम वाटतंय, एकाने एक पेंटिंग केलं, म्हणलं फार छान झालं आहे पेंटिंग, ठेवलं विकायला, खूप मोठी किंमत ठेवली की एवढं छान पेंटिंग, वर्षभर पडलं, कोणी नेलंच नाही, उतरवली किंमत, अर्ध्या किमतीमध्ये पुढच्या प्रदर्शनात ठेवलं तरी विकलं गेलं नाही. शेवटी कोणाला तरी म्हणे बाबा हे तुम्ही घेऊन जा फुकट. ते म्हणले अहो काय वेड्यासारखं काय काढलं आणि हे घरी नेऊन काय करणार? सांगायचं तात्पर्य काय की सगळ्यांच्या कल्याणासाठी भगवंत जे म्हणतात आहेत की सगळीकडे परमात्मा भाव आहे, त्या भावाची जर आपण लक्ष ठेवलं तर सगळ्यांना आनंद होईल, अशीच वस्तू करायला पाहिजे. झालं. आपलं इष्ट काय होतं? सुख व्हावं, लोकांना आनंद झाला तर मलाही आनंद होणार, त्यासाठी आपल्याला कार्य करायला पाहिजे. पण मग एवढ्या वेळेत नसतं हे पेंटिंग झालं, मग वेळ दे ना भरपूर. पण मग मला दुसरं काही काम आहे की नाही? कसं काय दुसरं काही काम? आणि थोडं 2 तास रोज जास्त बसायचं, कंटाळा यायचा. कंटाळा, आलस्य, प्रमाद हे सगळे सोडून न थकवा येता जर कार्य केलं तरच आपण सर्व पोचू. म्हणून या ठिकाणी काय म्हटलं की आपलं शरीर
स्वतःचे वश पाहिजे, इंद्रिय सगळी जितेंद्रिय मनुष्य पाहिजे, शुद्ध अंतःकरणाचा पाहिजे. आळस, झोप हे सगळे आपल्याला चालणार नाहीत. कोणालाही तुम्हाला फर्स्ट क्लास फर्स्ट यायचं आहे, चांगले मार्क मिळवायचे आहेत, नोकरीमध्ये प्रमोशन हवं आहे, या गोष्टी त्याच्या उपयोगाच्या आहेत. यश कीर्ती कशी मिळवायची त्याचा फॉर्म्युलाच भगवंतांनी दिलेला आहे. आणि मग सर्वांच्या ठिकाणी सर्व प्राण्यांच्या आत्मरूप परमात्म्याशी एकभाव आपल्याला ठेवायचा आहे. उगाच काहीतरी त्या माणसाच्या शरीराचा भाव नाही वाढवायचा, त्याच्या आत्म्याचा भाव वाढवायचा. आणि असं जर निष्काम कर्मयोग आपण पाळला तर आपण कर्म करूनही त्याचं बंधन येणार नाही आणि तो अलिप्त राहतो, म्हणजे सुखी राहतो. कर्माचं बंधन आलं नाही रे नाही, म्हणजे कुठल्याही तऱ्हेने कर्मबंधन जर लागलं नाही तर मनुष्याला आनंदच होतो आहे, सुखीच होतो आहे. असं बघा की डोक्यावरती हमाल ओझं घेऊन चालला आहे आणि त्याला बापरे कसं हे उचलू मी, म्हणजे काय त्याचं शरीर साथ देत नाही म्हटलं की ते ओझं होतं. परंतु तो जर बलवान असला तर फुलासारखं डोक्यावर ठेवलं झपाझपा पावलं टाकत निघून जाईल आणि तो थकणारही नाही. मग त्याला त्याचं बंधन आहे का? नाही. किती ओझं उचलेल. बरं तो अशा तऱ्हेने सहजतेने कार्य केलं तर त्याला 4 पैसेही लोक जास्त देतील, म्हणतील वा काय उचललं आहे आणि तू अगदी ब्रिज ओलांडून आला, कपाळावर एक घर्मबिंदू नाही. सांगायचं तात्पर्य काय की कर्मबंधन नसलं तर आनंदाची प्राप्ती होते असं भगवंत म्हणतात.